विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. या दोन्ही पक्षाला एबी फॉर्म दिले गेले आणि दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे 2 उमेदवार उभे केले. यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत पंढरपूरमध्ये फूट झाली अशा पद्धतीची चर्चा सध्या निवडणूक चालू झाल्यापासूनच रंगली आहे. या संदर्भात काय सांगाल, नेमकी काय भूमिका आहे? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भालके गट किंवा विठ्ठल परिवार म्हणून आम्ही सर्व पुरोगामी विचारसरणीचे विविध संघटनेचे किंवा विविध पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर तालुक्यामध्ये काम करतो. भगीरथ भालके यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली होती. आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन शरदचंद्रजी पवारसाहेब यांचीही भेट घेतली होती. पवारसाहेबांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला भगीरथ दादा भालके यांनाच उमेदवारी द्यायची आहे. माझ्या मनामध्ये भगीरथ भालकेशिवाय दुसरा कोणीही नाही हे स्पष्ट संकेत आम्हाला दिलेले असतानासुद्धा आणि उमेदवारी भरायला सांगितलेली असताना जाणून बुजून पवारसाहेबांनासुद्धा अंधारात ठेवून पवारसाहेबांच्या कानावर परत खोटं नाटक किंवा गैरसमज निर्माण करून उमेदवारी भरायला सांगितला पण एबी फॉर्म दिला नाही. एबी फॉर्म आम्ही देतो म्हणले, एबी फॉर्म काय दिला नाही. त्याच वेळेला आम्ही काँग्रेसलासुद्धा यापूर्वी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असल्यामुळे आणि आमच्या मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे असल्यामुळे प्रणितीताई शिंदे यांच्याकडे आम्हीसुद्धा काँग्रेसच्या कडे मागणी केली होती. पंढरपूरचा उमेदवार हा उमेदवारी ही भगीरथ भारत भालके यांची महाविकास आघाडीकडं असावी म्हणून आमच्या विठ्ठल परिवारात किंवा आमच्या सर्वांमध्ये चर्चा झाल्यानंतर ठरवलं होतं. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे मागणी केली असताना राष्ट्रवादीने चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. काही गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या की त्या आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो किंवा त्या गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या. म्हणून मग राष्ट्रवादी जर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत आहे हे आम्हाला दिसल्यानंतर आम्ही आमच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरायला लावला आणि लगेच दिल्लीला घेऊन भगीरथदादा भालके यांना गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेसच्या लिस्टमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि एबी फॉर्मसुद्धा दिला. आणि ज्या दिवशी एबी फॉर्म दिला गेला, ज्या दिवशी काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या प्रमुखाकडून सांगण्यात येत होतं की तुम्ही काँग्रेसचा एबी फॉर्म माघारी द्या, तुम्ही काँग्रेसची उमेदवारी माघारी द्या आणि राष्ट्रवादीची घ्या म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न आणि दबाव टाकायला सुरू केलं. वास्तविक पाहता एखाद्या राष्ट्रीय पक्षाने जर एखादी उमेदवारी जाहीर केली असेल ते पण त्या पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये ठरवून जर उमेदवारी दिली असेल तर त्या एवढ्या मोठ्या पक्षाची उमेदवारी आपण नाकारणं आणि तेही घटक पक्षामध्येच दुसरीकडे आपण त्याची उमेदवारी घेणं हे घातक विश्वासघातकीपणाचं होतं. आम्ही पहिल्यांदा विश्वास राष्ट्रवादीवर टाकला होता. आम्ही काही बोलत नाही ह्याचा अर्थ गैर काढू नका तुम्ही, पण आम्ही मान आणि सन्मान ठेवतो, नेत्यांचा मान सन्मान ठेवतो आणि महाविकास आघाडीच्या पक्षातील सर्व घटक पक्षाचा मान सन्मान ठेवतो म्हणून आम्ही काही बोलत नाही. आणि महाविकास आघाडीकडूनच आम्हाला उमेदवारी अधिकृत मिळालेली आहे आणि ती महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही भगीरथ भारत भालके असतानासुद्धा शेवटच्या क्षणी 1 तास आधी तुम्ही दुसरा उमेदवार घोषित करता. ज्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही उमेदवारी जाहीर केली राष्ट्रवादीच्या सगळ्या शेवटच्या उमेदवारीमध्ये आणि काँग्रेसची पहिली उमेदवारी असताना दुसरी उमेदवारी जाहीर करणं हे भारतीय जनता पार्टीला
सहकार्य केल्यासारखं आहे असं माझं व्यक्तिगत किंवा सर्वसामान्य पंढरपूर किंवा महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे. आणि ही उमेदवारी माघारी घेणं गरजेचं असतानासुद्धा ती उमेदवारी माघारी घेतली गेली नाही. आज भगीरथ भालके आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकसंघ प्रामाणिक लढा देत आहेत. पण जे कधीही महाविकास आघाडीच्या किंवा राष्ट्रवादीच्या विचाराचेही नव्हते किंवा राष्ट्रवादी पक्षासाठी कुठलंही योगदान नव्हतं, आत्ताही नाही यापूर्वी नव्हते, अशा लोकांना आणून तुम्ही उमेदवारी देऊन तुम्ही साध्य काय करणार आहेत राष्ट्रवादीचे नेतृत्व, हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. आम्ही पवारसाहेबाला मानणारी लोक आहोत. पवारसाहेब असं करतील असं आम्हाला वाटतच नाही, शक्यच नाही. पवारसाहेबांनी अशा पद्धतीने करणं आणि भाजपला मदत करणं हे कुणालाही पटत नाही. तरीसुद्धा हे घडत आहे हे अत्यंत चुकीचं आहे. पवारसाहेब किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं जे चालू आहे पंढरपूरमध्ये ह्याचे दुरोगामी परिणाम जिल्ह्यावर पडणार आहेत. आणि त्यातल्या त्यात मोहोळ, माढा, सांगोला, कारण विठ्ठल परिवार हा किंवा पंढरपूर तालुका हा 4 मतदारसंघामध्ये असल्यामुळं ह्याचे दुरोगामी परिणाम महाविकास आघाडीला पडणार आहेत. भालके गट हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि विठ्ठल परिवार हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे. त्यामुळं आजपर्यंत भारतनाना भालकेंनी पहिल्यांदा अपक्ष म्हणजेच रेडॉलस पक्षातर्फे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लढाई लढली आणि ती जिंकली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढाई लढली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारला सगळे सोडून गेले होते. त्यावेळेला एकटा ढाण्या वाघ भारतनाना भालके शरदचंद्रजी पवारसाहेबांकडे गेले आणि त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांच्या विचाराचे लोक आणण्यासाठी मोहोळमध्ये मदत केली, माढ्यामध्ये मदत केली, सांगोल्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यात जास्त लीड दिलं, पण त्याला यश आलं नाही. आणि भारत भालके आल्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये परत पवारसाहेबांची ताकद वाढली होती, हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं काही लोकांची नावं घेत नाही मी, ज्या लोकांना इथं राष्ट्रवादीनं निरीक्षक म्हणून नेमलं होतं त्याच लोकांनी गद्दारी केली. त्यामुळं आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागले. आणि आज 3.5 वर्षानंतर भगीरथ भालके पुन्हा एक निष्ठेने पवारसाहेबावर भालके करण्याची पहिल्यापासून निष्ठा आहे, त्यांचं प्रेम आहे. त्यापोटी आम्ही अजूनसुद्धा पवारसाहेबांकडे आहे. ह्याच्या पुढंसुद्धा पवारसाहेबांना सहकार्य करणार. पवारसाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आदर राहणार आहे. माझ्याच काय भगीरथ भालके काय आमच्या गटातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये पवारसाहेबांबद्दल आदरच राहणार आहे. पण पवारसाहेब जे चूक करत आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत नाही. जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ताच नाही त्याच्यासाठी तुम्ही भाजपला मदत करता हे कदापि मान्य नाही. आणि ही लढाई पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील दुरंगी लढत आहे. त्यामुळं बाकीच्यांचा आम्ही विचारच करत नाही. कोण आलं, कोण गेलं, कुणी लक्ष्मी दर्शन दिलं, पण ही लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची असल्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये 2009मध्ये जी निवडणूक झाली होती तीच परिस्थिती आज पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे. सामान्य मतदार, सामान्य जनता ही भगीरथ भालकेंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेली आहे. कारण त्यांचा 3.5 वर्षामध्ये सर्व विश्वास त्यांचा उडलेला आहे. ह्या सत्ताधारी मंडळीकडून कुठल्याही अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं पुन्हा एकदा भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्याकडे सामान्य जनता वळलेली आहे. त्यामुळं कितीही धनशक्तीचा वापर करू द्या, कितीही आमचे कार्यकर्ते नगरसेवक फोडू द्या, जनता हटणार नाही. 8 दिवसावर निवडणुका आल्यानंतर तुम्ही पक्ष किंवा गट किंवा भगीरथ भालकेंना सोडून जाता, त्यावेळेला नागरिक सुज्ञ आहेत. तुम्ही अशा वेळेला लक्ष्मी दर्शन झालं असेल, तुमचा स्वतःचा स्वार्थ असेल म्हणूनच तुम्ही जाताय, हे न समज इतपत सामान्य जनता आता खुली राहिलेली नाही. त्यामुळं अशा लोकांना जनता खड्यासारखं बाजूला काढेल आणि जे पैशाचा माज मस्ती करायला लागलेले उमेदवार आहेत त्यांचा पराभव निश्चित करेल. कारण पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सामान्य जनता मतदार हा स्वाभिमानी आहे, कधीही पैशावर विकणार नाही, स्वाभिमान आपला घाण कधीही ठेवणार नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मतदार हा विकणार नाही, हा स्वाभिमानी आहे.
जो विकत घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आत्ता सांगितलं की एबी फॉर्म साठी चुकीची काहीतरी तुम्हाला मागणी केली होती, ती सांगण्यासारखी आहे का सांगा. राजकीय गोष्टीमध्ये काही गोष्टी आहेत ना, ह्याला आणा त्याला आणा. ज्यावेळेला राष्ट्रवादी नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं होतं की भगीरथदादांना उमेदवारी द्यायची, तरीसुद्धा काही लोकांनी जाणून बुजून दुसरा तिसरा उमेदवाराकडे त्याच्या गेले होते. पण दुसरा तिसरा उमेदवार त्यांना नाही म्हणल्यानंतर मग भगीरथदादांच्या पाठीमागं लागायचं. आम्ही 2 वाजेपर्यंत वाट बघितली, 3 वाजेपर्यंत वाट बघितली आणि तुम्ही का घेतली नाही उमेदवारी, म्हणून आम्ही उमेदवारी भरतो आहे. हे फार बालिशपणाचं आहे. ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न जमतं, साखरपुडा होतो आणि त्याचं पत्रिका वाटल्या जातात, अशा मुलीचं लग्न तुम्ही एखाद्या मुलाला तुम्ही मागणी करता की ते लग्न मोड आणि माझ्या मुलीशी लग्न कर. हे पद्धत आमच्या संस्कृतीत नाही, आमच्या रक्तात नाही आणि आमच्या महाराष्ट्रात नाही. त्यामुळं महाविकास आघाडीचे तुम्ही मोठे नेते आहात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तुम्ही आणि अन्य घटक पक्ष मिळून राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्यामुळं समन्वय साधण्याची मोठ्या नेत्यांची जबाबदारी असताना उमेदवाराला अडचणीत आणून भाजपला मदत करण्याचं कटकारस्थान कोण करत असेल तर त्याला महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे. तात्काळ महाविकास आघाडीनं ह्याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि त्याच्याही पलीकडं आमच्या खासदारांनी स्पष्ट सांगितलं ही लढत दुरुंगी आहे. त्यामुळं कोण उभा राहिले त्यांना आम्ही गिनतच नाही, कारण ही पंढरपुरातील लढाई आहे, ही मंगळवेढ्यातील लढाई. उमेदवारच इथला नाही आणि प्रचार करणारी लोक इथले नाहीत. त्या लोकांचा विचार नागरिक करत नसताना मग आम्ही का करावा. आता आगामी काळामध्ये सभा होतील, आपल्या सभेसाठी राष्ट्रीय नेते कोण आमंत्रित वगैरे केले, कोण येणार. राहुल गांधी यांचीसुद्धा तारीख घेण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. 15/14/15/16च्या दरम्यान विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांची सभा आम्ही लावण्याच्या प्रयत्नात आहोत. खासदार प्रणितीताई शिंदे ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानंतर काँग्रेसचे नेते नानाजी पटोले, पृथ्वीराज बाबा चव्हाण, शिवसेनेचे काही नेते सर्व मिळून भगीरथदादा भालके यांच्या प्रचाराला येणार आहेत आणि भगीरथदादा भालके यांचा विजय निश्चित आहे. आणि जितना संघर्ष बडा उतनी जीत बडी होती है. त्यामुळं आमच्यातल्या जवळच्या लोकांना जरी फोडलं, आमिष दाखवली, तरीसुद्धा सामान्य जनता कदापिही भगीरथ भालकेला वाऱ्यावर सोडणार नाही. कारण निष्ठेनं काम करणारे आणि स्वाभिमानी मतदार हा भालकेंच्या सोबत आहे, भारत नानांच्या सोबत आहे आणि तो राहणार आहे.